एकंदर महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात. कुठे लहान मुलींवर अत्याचार, कुठे महिलांवर रेप होतो. मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही. बसमध्ये एखादा रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतोय. तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल, साधारणपणे डिसेंबर पासून हा विषय सुरू आहे. खून कधी झाला, त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं, खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता, जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता. आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. पण ते काही न देता, बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील, धसजी असतील, हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणं झाली, प्रत्येक बाजूने भाषण झालं. प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते, अत्याचार असतील, एकदमच भयानक प्रकार, म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण, असं सगळं भयानक याचं वर्णन केलं. जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं. पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील. पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते, मैत्रीच्या नात्यात बांधले होते, कोलिशन धर्मामध्ये बांधले होते, कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते आम्हाला माहित नाही. पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ, चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल. डिसेंबर संपूर्ण गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आज मार्च मध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत, मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेलं. म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील, व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं. अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल, काय त्यांचं हृदय काय असेल त्यांच्या मनात, खरोखर कळत नाही. माझंही मन हरून गेलेलं आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल, तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे वडील असेल, सगळ्यात महत्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते. आज आपण काही लोकांना पाहतो, काही चिरीमिरी लोक आहेत, ते सांगतात, धमक्या देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना, असं करू तसं करू, सरपंचांना न्याय द्या पहिला. आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे.